जर उद्या शरद पवारांनी महायुतीत प्रवेश केला तर सर्वात मोठा राजकीय धक्का कुणाला बसेल? विरोधकांना की स्वतः अजित पवारांच्या गटाला? आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे सुनेत्रा पवारांचं उपमुख्यमंत्रीपद आणि राष्ट्रवादीतील नेतृत्व धोक्यात येऊ शकतं का? गेल्या काही दिवसात घडलेल्या घटनांकडे बारकाईनं पाहिलं तर एक मोठं राजकीय चित्र समोर येतंय. नेमकं ते चित्र काय आहे आणि दिल्लीपासून मुंबईपर्यंत कोणता गेम प्लॅन आखला जातोय? चला सविस्तर समजून घेऊयात आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून. नमस्कार, मी सृष्टी आणि आपण पाहताय मराठी मंडळी. महाराष्ट्राच्या राजकारणात सध्या सर्वाधिक चर्चेत असलेला विषय म्हणजे शरद पवार यांच्या संभाव्य एनडीए प्रवेशाची चर्चा. विनोद तावडे आणि जयंत पाटील यांच्या भेटीनंतर या चर्चेला आणखी वेग आला. यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अशा कोणत्याही हालचालीला नकार दिला, पण त्यानंतरही राजकीय चर्चांना पूर्णविराम मिळालेला नाही. कारण अनेकदा अधिकृत वक्तव्यांपेक्षा पडद्यामागच्या हालचाली जास्त महत्त्वाच्या ठरतात. पण या संपूर्ण चर्चेचा सर्वात मोठा परिणाम जर कुणावर होऊ शकतो तर तो सुनेत्रा पवार गटावर, अशी चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे. अजित पवार यांच्या निधनानंतर पक्षाचं नेतृत्व पुढे नेण्याची जबाबदारी सुनेत्रा पवार यांच्यावर आली. उपमुख्यमंत्रीपद मिळालं, पक्षाची सूत्र त्यांच्या हातात आली, पण अजूनही त्यांनी पक्षावर पूर्ण राजकीय पकड निर्माण केली आहे का, हा प्रश्न अनेक राजकीय विश्लेषक उपस्थित करतायत. कारण गेल्या काही महिन्यात त्यांचा मोठा वेळ पक्षातील नाराजी, संघटन आणि समन्वय यामध्येच गेला. इथून पुढे चित्र पूर्णपणे बदलू शकतं. कारण राष्ट्रवादीचा मूळ चेहरा आजही मोठ्या प्रमाणात शरद पवारांनाच मानला जातो. निवडणूक आयोगाने कोणाला अधिकृत पक्ष दिला हा एक वेगळा विषय आहे, पण जनमानसात, कार्यकर्त्यांमध्ये आणि अनेक जुन्या नेत्यांमध्ये आजही शरद पवारांचं वेगळंच वजन आहे. म्हणूनच जर त्यांनी महायुतीत प्रवेश केला तर राष्ट्रवादीच्या नेतृत्वाचा केंद्रबिंदू पुन्हा त्यांच्याकडे जाऊ शकतो, अशी चर्चा आहे. आज अजित पवार गटातील अनेक आमदार सुनेत्रा पवार यांच्या नेतृत्वाखाली काम करत आहेत. मात्र उद्या जर शरद पवार महायुतीत आले तर हेच आमदार पुन्हा शरद पवारांकडे राजकीय नेतृत्व म्हणून पाहतील का, हा मोठा प्रश्न निर्माण होऊ शकतो. यामुळे पक्षातील शक्ती संतुलन पूर्णपणे बदलण्याची शक्यता राजकीय विश्लेषक व्यक्त करत आहेत. बारामती पवार कुटुंबाचा सर्वात मजबूत बालेकिल्ला. लोकसभा निवडणुकीत सुप्रिया सुळे आणि सुनेत्रा पवार आमने सामने आल्या होत्या. आता जर दोन्ही गट एका आघाडीत आले तर बारामतीत उमेदवार कोण? सुप्रिया सुळे, जय पवार की आणखी कोण? हा नवा पेच निर्माण होऊ शकतो. म्हणूनच बारामतीचं राजकारण पुन्हा एकदा चर्चेच्या केंद्रस्थानी येऊ शकतं. हा देखील अत्यंत महत्त्वाचा प्रश्न आहे. पहिलं कारण, पश्चिम महाराष्ट्रातील प्रभाव. सहकार क्षेत्र, साखर कारखाने, ग्रामीण संघटन आणि मराठा समाजात असलेलं त्यांचं राजकीय वजन, हे सर्व भाजपसाठी महत्त्वाचं ठरू शकतं. दुसरं कारण, महाविकास आघाडी. शरद पवार हे अनेक वर्षांपासून विरोधी पक्षांना एकत्र ठेवणारा महत्त्वाचा चेहरा मानले जातात. जर त्यांच्या भूमिकेत बदल झाला तर विरोधी आघाडीच्या राजकारणावर त्याचा परिणाम होऊ शकतो. तिसरं कारण, 2029च्या निवडणुकांचं गणित. राजकारणात प्रत्येक पक्ष पुढील निवडणुकीत लक्ष ठेवून निर्णय घेत असतो. म्हणूनच सध्याच्या चर्चांकडे अनेक जण भविष्यातील रणनीती म्हणून पाहत आहेत. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्ट शब्दात सांगितलं, सध्या महाराष्ट्रात एनडीए मध्ये कोणताही नवा पक्ष येणार नाही. मात्र त्यानंतर ही चर्चा थांबल्या नाहीत. कारण या चर्चांमध्ये दिल्लीतील नेतृत्व, विनोद तावडे यांची भूमिका आणि पडद्यामागील राजकीय संवाद या सर्व गोष्टींची चर्चा सुरू आहे. याबाबत कोणतीही अधिकृत पुष्टी नसली तरी राजकीय वर्तुळात विविध तर्कवितर्क सुरू आहेत. जर शरद पवार महायुतीत आले तर सर्वात मोठा फायदा भाजपाला होईल की सर्वात मोठा फटका अजित पवार गटाला बसेल? सुनेत्रा पवारांचं नेतृत्व कमकुवत होईल की उलट दोन्ही गट एकत्र येऊन राष्ट्रवादी आणखी मजबूत होईल? हे सर्व प्रश्न सध्या अनुत्तरित आहेत. एक गोष्ट मात्र निश्चित आहे, शरद पवार यांच्या नावाभोवती सुरू झालेली प्रत्येक राजकीय चर्चा महाराष्ट्राचं राजकारण बदलण्याची क्षमता ठेवते. मात्र सध्या एनडीए प्रवेशाबाबत कोणतीही अधिकृत घोषणा झालेली नाही. त्यामुळे या सर्व शक्यता राजकीय विश्लेषण आणि माध्यमांमधील चर्चांच्या स्वरूपातच पाहणं आवश्यक आहे.
पुढील काही आठवडे दिल्लीतील हालचाली, महायुतीची भूमिका आणि शरद पवार यांचे निर्णय यावर महाराष्ट्राच्या राजकारणाचं पुढचं चित्र अवलंबून असेल. तुमच्या मते जर शरद पवार एनडीए मध्ये सहभागी झाले तर सर्वात मोठा राजकीय फायदा कोणाला होईल? भाजपला, शरद पवारांना की अजित पवार गटाला सर्वात मोठा फटका बसेल? तुमचं मत कमेंट मध्ये नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि महाराष्ट्रातील अशाच सखोल राजकीय विश्लेषणासाठी मराठी मंडळी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.